परंतु तपास यंत्रणांनी आता कसून प्रयत्न करून कालच्या सीसीटीव्ही हा खूप मोठा पुरावा आता सरकारकडे तपास यंत्रणेकडे. त्यामुळं खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एक असल्यामुळे 302 लावून यांना सगळ्यांना मोका लावून 120 खाली सगळे घेऊन यांना कायमची सडत आता ठेवलं पाहिजे, यांची माती झाली पाहिजे इथपर्यंत मात्र सरकारनं काम करावं. ज्यावेळेस खंडणीतले आणि खुनातले आरोपी फरार होते त्यावेळेस हे कोणत्या मंत्र्यांना बोलले, सरकारमधल्या कोणाकोणाला बोलले, यांना कोणी पाठीशी घातलं, कोणी साथ दिली, ते सुद्धा आरोपी झाले पाहिजेत. कोण मंत्री ते सुद्धा याच्यात घेतले पाहिजे. कारण एक जण काय सरकार चालवत नाही फडणवीस साहेबांचं, म्हणून त्यांनी कोणाची कदर करता कामा नये. कारण जनता एवढी येडी नाही. आता एवढे पुरावे असून जर तुम्ही सरकार म्हणून किंवा सरकारमधले मंत्री म्हणून आरोपींना जर पाठीशी घालणार असले तर याची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे. राज्य बंद आम्हाला पाडावं लागणार आहे, नाविलाज होईल आमचा. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये हे सरकारला, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो. एकही सुटता कामा नये. यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे. सगळ्या ते मारून टाकू शकतात कुटुंबाला, म्हणून यातला एकही सुटता कामा नये. तुम्हाला पुरावे पाहिजेत किती, त्याच्यामुळे याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे. याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि याचा पाठीराखा झाला पाहिजे.